मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबईतील हवामान विभागाने दिलेला आहे। मी सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आणि या ठिकाणची दृश्य जर आपण पाहिली तर एरवी जो नरीमन पॉईंटचा आणि मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर भरून जायचा, फुलून जायचा, त्या ठिकाणी आता आपण पाहतोय की वर्दळ कमी झालेली आहे। मुंबईत पुढील 4 दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं उष्णतेपासून बचावासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना म्हणजे SOP सुद्धा जारी केलेल्या आहेत। उष्णतेची लाट कायम असल्याने दुपारी कडक उन्हाचा सामना मुंबईकरांना करावा लागू शकतो। या पार्श्वभूमीवर महापालिकेनं विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचं जे आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे। सकाळी किंवा दुपारी थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडक्यांवर पडदे किंवा शेड्स लावावे, तसेच स्थानिक हवामानाचा अंदाज नियमितपणे तपासावा अशा सूचना या SOP मध्ये करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेण्यावरही भर देण्याच्या ज्या सूचना आहेत त्यासुद्धा SOP मध्ये दिलेल्या आहेत। त्यासोबतच मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात किंवा थेट सूर्यप्रकाशात एकटं सोडू नका असं सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे। शक्यता घरात राहून थेट उन्हात जाणं टाळावं। वातानुकूलन सुविधा नसल्यास घराच्या खालच्या मजल्यावर किंवा सावलीच्या ठिकाणी राहण्याचा जो सल्ला आहे तो सुद्धा या SOP मध्ये देण्यात आलेला आहे। एकंदरीतच मुंबईचं जे तापमान आहे ते सध्या वाढतं आणि पुढील 5 दिवस उष्णतेची जी लाट आहे ती कायम असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।